नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। परभणी सुनील पवार सेवानिवृत्त सब इन्स्पेक्टर CRPS, भारतीय बौद्ध महासभा संस्कार सचिव, समता सैनिक दलाचे सैनिक पवार कुटुंबियाच्या वतीने श्रामनेर संघास भोजनदान। दिनांक 9 जून 2024 रोजी शहरातील स्वतंत्र कॉलनी येथे असणारे सुनील सखाराम पवार यांच्या परिवाराच्या वतीने श्रामनेर संघास भोजनदान देण्याचे कार्यक्रम संपन्न झाला। दिनांक 9 जून रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। भारतीय बौद्ध महासभा परभणीच्या वतीने स्वतंत्र कॉलनी येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाची भारतीय बौद्ध महासभा परभणीच्या वतीने गौतमनगर येथील विहारामध्ये उपासकांसाठी 10 दिवसीय श्रामनेर शिबिर घेण्यात येत आहे। या शिबिरात बालक तथा वरिष्ठ उपासकांनी देखील श्रामनेर होत सहभाग नोंदवला आहे। त्याच अनुषंगाने सामाजिक, धार्मिक आणि परिवर्तनवादी चळवळीतील सक्रिय कार्य करणारे सुनील सखाराम पवार सेवानिवृत्त सब इन्स्पेक्टर CRPS व त्यांच्या परिवाराच्या वतीने या श्रामनेर संघास दिनांक 9 जून रोजी दुपारी 12 वाजता भोजनदान देण्यात आले। बुद्धं शरणं गच्छामीच्या जयघोषात मध्ये अतिशय शिस्तीत चालत असलेल्या श्रामनेर संघाचे पुष्पवृष्टी करून प्रथमतः स्वागत करण्यात आले। त्यानंतर तथागत भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करत अभिवादन करण्यात आले। कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी अनिता सुनील पवार, आनंद सुनील पवार, ॲडव्होकेट शिवशंकर पवार व समस्त पवार परिवार यांनी बौद्धाचार्य भंतेचे वंदन केले। यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अशोक कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब धबाले, जिल्हा सरचिटणीस DR खेडकर, कोषाध्यक्ष विश्वनाथ झोडपे, सचिव यशस साळवे, शिवाजीराव वावळे, नागसेन हातीआंबेरे, बौद्धाचार्य अतुल वैराट, JR गायकवाड, डॉक्टर सुनील तुरुकमाने, उमेश शेळके यांच्यासह MM भरणे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती। पवार परिवाराच्या वतीने श्रामनेर संघाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। त्यानंतर श्रामनेर संघास भोजन देण्याचा कार्यक्रम संपन्न झाला। पुढील कार्यक्रम स्वतंत्र कॉलनी परिसरातील उपासक उपासिका यांची उपस्थिती होती। आज या ठिकाणी 24 प्रकारच्या शिबिरापैकी एक शिबिर बाल श्रामनेर आणि प्रौढ श्रामनेरचे शिबिर आयोजित केलेले आहे। दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महाजिल्हा शाखा परभणीच्या वतीनं तर आज या ठिकाणी शिबिराचा 5वा दिवस आणि या 5व्या दिवसामध्ये 20 श्रामनेर आहेत आणि हे 20 श्रामनेर म्हणजेच 20,000 संख्या आहे आणि त्यांना आज भोजनदान आमचे संस्कार सचिव आदरणीय सुनीलजी पवार साहेब यांच्या निवासस्थानी दिलेलं आहे आणि त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि पुढील मुलाखतीसाठी आमचे सुनील पवार महाकरुणी तथागत गौतम बुद्ध व बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच येथे उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, अध्यक्ष, सर्वच पदाधिकारी, महिला मंडळ, बौद्ध उपासक उपासिका, बालबालिका यांना मानाचा सप्रेम जय भीम। विशेष म्हणजे आम्ही येथे जो गौतमनगर येथे 10 दिवसाचं जे श्रामनेर शिबिर सुरू आहे आणि त्या अशी आम्ही अध्यक्ष साहेबाला आणि श्रामनेर संघ नायकाला मोगलान भंतेंना विनंती केली की आम्हाला एक दिन भोजनदान आम्हाला करण्याचा शुभ अवसर मिळावा। त्या हेतूने आम्ही पती पत्नी आणि पवार परिवाराने भोजनदान आमच्या निवासस्थानी ठेवलेले आहे आणि जसं भगवान बुद्धांच्या पण मुखातून निघलेले आहे सब्बदान धम्मदान जनिती सर्वदानात धम्मदान श्रेष्ठ आहे, म्हणून त्या उद्देशाने आम्ही आमच्या परिवाराकडून भोजनदान संपूर्ण श्रामनेर संघाला दिलेलं आहे आणि यातूनच आम्ही आमचे काही थोडेफार जे कुशल कर्म आहे ते साध्य करण्याचे आम्ही प्रयत्न करत आहेत आणि शेवटपर्यंत पण आम्ही तोच आमचा उपक्रम सुरू राहू आणि आमची दोघांची पण बौद्ध धर्माविषयी अतुल श्रद्धा आहे। आमच्या विशेष पण अष्टशिलाचं आणि 4 उपसतांचं पालन वगैरे करतात आणि त्यांना माझा पण संपूर्ण सहयोग असतो आणि असेच सर्व बौद्ध धर्मीयांनी आपल्या भिक्षू संघाला जेव्हा आपले भारतीय बौद्ध महासभेतर्फे 24 संस्कार सुरू असतात त्यांना सर्वांना प्रोत्साहन देऊन त्यांना वाढवण्याचे प्रयत्न केले पाहिजे। सर्वांनी आपापल्या विहारामध्ये श्रामनेर शिबिराचं किंवा समता सैनिक दलांचे शिबिर आयोजन करून
आपण त्यांना प्रोत्साहन देऊन आपण जास्तीत जास्त धम्मदानाकडे लक्ष दिले पाहिजे आणि बौद्ध धर्म कसा वाढवता येईल हे आपण सर्वच आपलं कर्तव्य आहे आणि सर्वांनी तन मन धनांनी बौद्ध धर्माच्या प्रचारार्थ आपण सर्वांनी मदत केली पाहिजे. आणि मी अशीच हे करतो म्हणजे अर्चना करतो की आमचं पुढील आयुष्य पण सुखी निरोगी आणि सर्व सत्पुरुषाच्या सत्पुरुषाच्या क्रमाने आमचं कुशल कर्म आमच्या हातून हो. आम्ही सुखी निरोगी आनंदी राहूत आणि आमच्या हातून असेच कुशल कर्म राहूत एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबतो. आणि पुन्हा एकदा सर्व महिला मंडळ, भारतीय बौद्ध महासभा, संपूर्ण पदाधिकारी आणि विशेष म्हणजे भंतेगणांचं म्हणजे श्रमणेर संघांचं त्रिवार अभिवादन करून त्यांना पुन्हा एकदा आभारी व्यक्त करून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय भीम, नमो बुद्धाय. त्रिवार वंदन. पवार कुटुंबीय आणि माझे सर्व सहकारी जिल्ह्याची तालुक्याचे कार्यकारिणी, पूज्य भदंत श्री धमानंदजी तथा त्यांच्या पवित्र भिक्खू संघाला मी त्रिवार वंदन करतो. निकुंज लक्ष कुठे आहे? हा इकडे बघा सगळं. आणि शाळेतले लोका आमचे बनकर बंधू आणि त्यांची साथी सर्वांना सस्नेह जय भीम. भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणी आणि नुसती जिल्हा शाखाच नाही तर संपूर्ण भारतभर ही जी संस्था आहे ती 24 प्रकारचे शिबिर राबवते आणि माणसाला माणूस बनवण्याचं कार्य घडवते. आज समाजामध्ये प्रत्येकाला वाटते की माझा मुलगा इंजिनियर बनावा, माझा मुलगा डॉक्टर बनावा, परदेशात जावा, चालले तेही, पण त्यांचं कुटुंबाचं नातं तुटत चालले, समाजाचं नातं तुटत आले. या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कित्येक लोक असे झाले तिकडे जाऊन ते गेले, इकडे बाप मेला माय मेली, तरीही ते यायला तयार करून घ्या आम्ही नंतर बघू काय करायचं ते. इथपर्यंत माणसाची भावना झालेली आहे. माणसाचा माणूस पण तुटला. आणि नेमकं बाबासाहेब जे म्हणाले होते की मला भारत हा बौद्धमय करायचा आहे, तर बाबासाहेबांना तो शीलवान ह्या देशातला प्रत्येक माणूस हा शिलाचारी सदाचारी बनवायची त्यांची इच्छा होती. ते कार्य त्यांचं अधुरं राहून गेलं. त्यांनी धर्मांतर करण्याच्या पूर्वी या संस्थेची निर्मिती केलेली आहे आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून आम्हाला संपूर्ण काही करता येत नाही, परंतु त्यांच्या धुलीचा कण म्हणून हे 24 प्रकारचे शिबिरं ही संस्था संपूर्ण भारतभर राबवते. त्यापैकीच एक शिबिर आपल्या परभणीमध्ये, ज्या नगरामध्ये तिथं कोणी जायला लोक भीत होते, आम्ही भ्यालो. अध्यक्ष साहेबांनी मी पहिल्या दिवशी गेलो तिथे म्हणजे आम्हाला एकदम नकारच मिळाला. आम्ही हताश होऊन बसलो. आम्हाला वाटलं की मानवतला घ्यावं का, विंतूला घ्यावं का, इथपर्यंत आमची विचारसरणी झाली होती. परंतु नंतर अत्यंत सुंदर तिथल्या लोकांचं आम्हाला सहकार्य मिळालेलं आहे आणि आम्हाला बाकीच्यांना कोणाला संधी मिळाली नाही. हे गिड्यांचं खूप दानदाता आहे. पण पवारसाहेब हे कुटुंब असं आहे की धम्माचं कार्य म्हटलं की इकडे काय वाटेल ते असू द्या, हे दोघं जण आहे. आता ते म्हणले माझ्या पतीची साथ आहे, पण मी म्हणतो पत्नीला पतीची साथ आहे. ते दोघांची एकमेकाला साथ आहे. धम्मदानं सब्बदानं बोलता बोलता अर्धवट राहून गेलं. धम्मदानं सब्बदानं जिनाती, धम्मरसंग सब्बरसंग जिनाती, धम्मरती सब्बरती जिनाती, तन्न खयव सब्ब दुःखो जुनाती. भगवान बुद्धानं दुःख सांगितलं आणि दुःखाचं औषध पण सांगितलं. तर हे दुःखाचं औषध शोधण्याचं, दुःख दूर करण्याचं हे कार्य ही संस्था करते आहे. त्याचाच भाग म्हणून ह्या परभणी शहरामध्ये आम्ही करतो आहे. आणि ह्या भिक्षू संघांना आमच्या ह्या पवार कुटुंबियांनी भोजनदान दिलं, त्यांच्याप्रती मी मंगलकामना व्यक्त करतो. इथे थांबतो. जय भीम, जय भारत. बनी यांच्या आमनेर शिबिर या ठिकाणी गौतमनगर या ठिकाणी लाभलेलं आहे. त्या शिबिरामध्ये 20 रामनेर बसलेले आहेत आणि या संस्काराचाच भाग असतो हा रामनेर शिबिराच्या माध्यमातून. आणि समाज घडवण्याचं हे एक चांगलं काम असतं. आणि या माध्यमातून एक त्या ठिकाणी पवार सरांच्या निवासस्थानी भोजनदानासाठी सगळं श्रामनेर संघ आलेला आहे. त्या श्रामनेर संघाला त्यांनी भोजनदान दिलं आणि इथून पुढं अशीच त्यांची पवार कुटुंबियाची अशीच प्रगती होत राहो या ठिकाणी मी 2 शब्द बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.